धर्म आणि राजकारण म्हणायला दोन वेगळे विषय पण एकमेकात गुंफलेले आहेत। सध्या चर्चा आहे ती शंकराचार्यांची। कोण खरे शंकराचार्य, कोण खोटे, कोणाला काय सिद्ध करावं लागणार आहे, कोणाला नोटिसा येत आहेत, हे सगळं काय घडतंय तेच आपण या व्हिडिओत पाहूया। जानेवारी 2024 अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला। देशभर आनंदी वातावरण होतं। त्याच जल्लोषात एक आवाज होता स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा। ते ज्योतिर्मठाचे पीठाधीश म्हणून ओळखले जाणारे शंकराचार्य। त्यांनी काही आक्षेप नोंदवले होते आणि कट्टू 18 जानेवारी 2026 प्रयागच्या माघ मेळ्याच्या संगमावर त्यांची पालखी अडवण्यात आली आणि त्यांना स्नान करण्यापासून रोखलं गेलं। त्यांच्या अनुयायांना मारहाण झाली आणि सांगण्यात आलं की शंकराचार्यांनी 200 शिष्यांसोबत येऊन स्नान करायची परवानगी घेतली नव्हती। पुढे 19 जानेवारी 2026 ला स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिबिरात मध्यरात्री एक सरकारी अधिकारी हातात नोटीस घेऊन आला। उत्तर प्रदेश मेला प्रशासनाने ही नोटीस बजावत प्रश्न विचारला होता की तुम्ही स्वतःला ज्योतिर्मठाचे शंकराचार्य कसे म्हणता, त्याचे पुरावे द्या। हा प्रश्न विचारणारा प्रशासन हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश मानतं आणि इथेच एक विरोधाभास समोर येतो। ज्या व्यक्तीला देशाच्या पंतप्रधानांनी झुकून नमस्कार केला होता, सार्वजनिक कार्यक्रमात शंकराचार्य म्हणून मान दिला होता, त्याच व्यक्तीकडून आता उत्तर प्रदेश सरकार शंकराचार्य असल्याचे पुरावे मागते। मुळात ते शंकराचार्य आहेत की नाही याचा प्रशासनाशी काय संबंध? प्रशासन म्हणतं सुप्रीम कोर्टाने 14 ऑक्टोबर 2022 रोजी केस CA 30112020 मध्ये एक आदेश दिला होता की 17 ऑक्टोबर 2022 पासून ते या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती किंवा कोणाचाही पट्टाभिषेक म्हणजेच औपचारिक राज्याभिषेक होऊ नये असा आदेश असतानाही ते 2025 ते 2026 च्या माघ मेला स्वतःला ज्योतिर्मठाचे शंकराचार्य कसे काय म्हणून घेत आहेत। म्हणूनच तुम्ही स्वतःला शंकराचार्य म्हणत असाल तर ते कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन ठरू शकतं। यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं उत्तर असं होतं की माझा पट्टाभिषेक या आदेशाआधीच झाला होता आणि शंकराचार्य हे कुठलंही सरकारी पद नाहीये, तर ही धार्मिक उपाधी आहे आणि घटनेचं कलम 25 मला याचं धार्मिक स्वातंत्र्य देतं। आता विचारा की ही CA 30112020 म्हणजेच नेमकी कोणती केस आणि त्याचा शंकराचार्य यांच्याशी काय संबंध? हे समजून घ्यायचं असेल तर आधी शंकराचार्य म्हणजे काय ते समजून घ्यायला हवं। 8व्या शतकात आदि गुरु शंकराचार्यांनी हिंदू धर्माला एक ओळख दिली होती। त्यांनी केवळ वेदांचं तत्वज्ञान मांडलं नव्हतं, तर त्यांनी हिंदू धर्माला एक संघटित रचना दिली। त्यांनी 4 मठ स्थापन केले। उत्तरेला ज्योतिर्मठ, दक्षिणेला शृंगेरी मठ, पूर्वेला पुरी मठ आणि पश्चिमेला द्वारका। आणि या 4 मठांचे प्रमुख म्हणजे शंकराचार्य। अर्थातच ते कुठलेही सरकारी पद नव्हतं किंवा कुठलंही राजकीय पद नव्हतं। धर्माच्या हितासाठी केलेली ही रचना होती। हजारो वर्षांपासून ही परंपरा गुरु शिष्य पद्धतीने चालत आली। शंकराचार्य कोण होणार हे राज्य ठरवत नाही, निवडणूक ठरवत नाही, तर ती परंपरा ठरवते। पण ब्रिटिश काळात चित्र बदललं। ब्रिटिशांनी या मठांकडे धर्म म्हणून नाही तर ट्रस्ट म्हणून पाहायला सुरुवात केली आणि कोर्ट, कागदपत्र, केस, खटले हे सगळं यात शिरलं। विशेषतः उत्तर भारतातलं ज्योतिर्मठ 1865 ते 1941 या तब्बल सुमारे 75 वर्षांच्या काळात ज्योतिर्मठाचे शंकराचार्य पद रिकामच होतं। या काळात तिथे कोणीही शंकराचार्य नव्हतं। पण 1941 नंतर जेव्हा हे पद पुन्हा भरलं गेलं तेव्हापासूनच वादाला सुरुवात झाली आणि तो वाद आजपर्यंत थांबलेला नाहीये। या प्रकरणात हळूहळू 2 गट तयार झाले। एका बाजूला होते स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि दुसऱ्या बाजूला होते स्वामी वासुदेवानंद सरस्वती। दोन्ही बाजूंनी आपणच खरे शंकराचार्य असल्याचा दावा करण्यात आला, म्हणून हा वाद न्यायालयात गेला। 2017 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणावर एक महत्त्वाचा निकाल दिला। कोर्टाने स्पष्ट सांगितलं की दोन्हीपैकी कोणीही आपली नियुक्ती कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे सिद्ध करू शकलेलं नाहीये। म्हणूनच न्यायालयाने सुचवलं की या पदासाठी नवीन आणि योग्य प्रक्रिया राबवली जावी। यानंतर हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं। तिथे 2020 साली SLP दाखल करण्यात आली। सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली, ती म्हणजे ज्योतिर्मठाच्या या पीठावर पट्टाभिषेक म्हणजेच औपचारिक राज्याभिषेक तोपर्यंत करता येणार नाही जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही। मात्र कोर्टाने एक मुद्दा मुद्दामून खुला ठेवला, तो म्हणजे शंकराचार्य ही उपाधी वापरण्यावर बंदी घालण्यात आली नाही। म्हणजेच पट्टाभिषेक थांबवला आहे
पण शंकराचार्य म्हणण्यावर बंदी नाहीये आणि यामुळे संपूर्ण वाद अडकून पडलेला आहे. एकीकडे औपचारिक अधिकार नाहीये तर दुसरीकडे उपाधी वापरण्यावर स्पष्ट बंदी सुद्धा नाहीये. म्हणूनच हा संस्थात्मक प्रश्न आजही अनुत्तरितच आहे आणि सगळा वाद याच वळणावर येऊन थांबलेला आहे, ज्यात गोंधळात एक नाव पुढे येतं, स्वामी अविमुक्तेश्वरानंद, जे संस्कृतचे अभ्यासक आहेत आणि वेदांचे विद्वान आहेत. 10 सप्टेंबर 2022 ची गोष्ट आहे. त्यांच्या गुरूंच्या म्हणजेच स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर एक मृत्यूपत्र वाचण्यात आलं, ज्यात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं. पण लगेच विरोध झाला, कारण काही जण म्हणतात शंकराचार्य मृत्यूपत्र करून वारसा हक्काने ठरत नाही, तर काही जण म्हणतात की गुरु शिष्य परंपरा सर्वोच्च आहे आणि कोर्ट आणि सरकार धर्मगुरू बनवत नाही. वाद पेटलेलाच राहिला. पुढे राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेवेळी स्वामी म्हणतात की शिखर आणि कलशाशिवाय प्राण प्रतिष्ठा चुकीची आहे. हा आपला राजकीय विरोध नाहीये तर धर्मशास्त्रीय मत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण सत्तेचे विरोधक म्हणून त्यांच्यावर तेव्हा टीका करण्यात आली आणि त्यानंतर माग मिळायची घटना घडली. स्वामी म्हणतात, मी कोणताही सरकारी अधिकारी नाहीये. मला संविधानाचा अनुच्छेद 25 धार्मिक स्वातंत्र्य देतो. कोर्टाने माझ्या उपाधीवर बंदी घातलेली नाहीये, मग राज्य सरकार मला कसं रोखू शकतं? असा हा वाद आता चिघळलेला आहे. धर्मातील राजकारण की राजकारणातील धर्म महत्व आणि दोन्हीकडचा सत्ता संघर्ष असे अनेक कंगोरे असलेला हा विषय नाजूक होऊन बसलेला आहे. निर्णय न्यायालयाच्या टप्प्यात आहे. तोपर्यंत हा सत्ता संघर्ष चिघळत काय रूप घेणार ते आता कळेलच. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा आणि HBT मराठीला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा.